नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बुक कीपिंग अकाउंटन्सी या विषयाचे लेक्चर अभ्यासत आहोत. या लेक्चरमध्ये आज आपण 2 नंबरचा प्रॉब्लेम आपण सोडून घेत आहोत. त्यामध्ये काल तुम्हाला प्रॉब्लेम मी समजून सांगितलेला आहे. त्या प्रॉब्लेम समजून सांगितल्यानंतर आपल्याला हा प्रॉब्लेम बघायचा आहे. प्रॉब्लेममध्ये आपल्याला ट्रायल बॅलन्स दिलेला आहे. तो ट्रायल बॅलन्स याप्रमाणे आहे. लँड अँड बिल्डिंग 37,800 रुपये आपल्याला दिलेला आहे. त्यानंतर फर्निचर आहे 17,250. लँड अँड बिल्डिंग आपली ॲसेट आहे, आपण ते ॲसेट साईडला घेत असतो. फर्निचर आपण ॲसेट आहे ॲसेट साईडला घेत असतो. डेटर्स आपले ॲसेट आहे ॲसेट साईडला आपण घेत असतो. स्टॉक ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड, बॅड डेब्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड, प्रिंटिंग अँड स्टेशनरी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड, वेजेस ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड, सॅलरी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड, कॅरेज इनवर्ड ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड. त्यानंतर सेल्स रिटर्न आहे, ते आपण सेल्समधून काय करतो, लेस करत असतो. त्यानंतर ड्रॉइंग आहे, ड्रॉइंग हे कॅपिटलमधून लेस करायचं असतं आपल्याला ज्या त्या पार्टनरच्या. डिस्काउंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड, ॲडव्हान्स गिवन टू शाहरुख नावाच्या व्यक्तीला ॲडव्हान्स दिला, बॅलन्स शीट ॲसेट साईड. कॅश इन हँड कॅश ॲट बँक ॲसेट आहे बॅलन्स शीट ॲसेट साईड. त्याचबरोबर इंटरेस्ट डेबिट बॅलन्स आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड. त्याचबरोबर कमिशन डेबिट बॅलन्स आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड. त्यानंतर रॉयल्टी ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड आणि पर्चेसेस ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड. हे ट्रायल बॅलन्समधले सर्व डेबिट बॅलन्सेस आहेत. हे आपण ज्या त्या अकाउंटला काय करायचे आहेत, ट्रान्सफर करायचे आहेत. ज्या ज्या अकाउंटवर ॲडजस्टमेंट असेल ते ॲडजस्टमेंट असणारे जे अकाउंट आहेत त्यांना स्टार करून ठेवायचं आहे, जेणेकरून आपल्याला ती ॲडजस्टमेंट करण्यासाठी 2 ओळी जागा लागणार आहे. एक ॲडजस्टमेंट असेल तर 2 ओळी जागा सोडायच्या आणि 2 ॲडजस्टमेंट असेल तर 4 ओळी जागा सोडायच्या आहेत. प्रत्येक अकाउंटला ॲडजस्टमेंट नसते. काही अकाउंट असतात त्यांना फक्त ॲडजस्टमेंट दिलेली असते. त्यामुळे ज्यांना ॲडजस्टमेंट आहेत त्यांच्याच खाली तिथं काय सोडायच्या, जागा सोडायच्या, म्हणजे ॲडजस्टमेंट आपल्याला सुटसुटीत करता येतात. त्यानंतर ट्रायल बॅलन्सची क्रेडिट साईट आहे. क्रेडिट साईडला बघा काय दिलेलं आहे त्यांनी. कॅपिटल आहे शिल्पा आणि कॅटरीनाचं, कॅपिटल लॅबिलिटी साईडला आपण घेत असतो. बिल्स पेएबल आहे, बिल्स पेएबल लॅबिलिटी आहे बॅलन्स शीट लॅबिलिटी साईडला घेतो. बँक ओव्हरड्राफ्ट लॅबिलिटी आहे बॅलन्स शीट लॅबिलिटी साईडला घेत असतो. परचेस रिटर्न हे परचेस रिटर्न परचेसेसमधून आपण काय करतो, लेस करत असतो. त्यानंतर सन्ड्री क्रेडिटर्स आहे लॅबिलिटी आहे लॅबिलिटी साईडला घेत असतो बॅलन्स शीटच्या. बँक लोन लॅबिलिटी आहे लॅबिलिटी साईडला घेत असतो आपण. इंटरेस्ट रिसिव्ड व्याज मिळालं आहे आपल्याला, ते मिळालेलं व्याज इन्कम आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला घेत असतो आपण. ते RDDचा क्रेडिट बॅलन्स आहे म्हणून तो सुद्धा आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला घेत असतो. आणि सेल्स ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपण लिहित असतो. याप्रमाणे आपण हे सर्व अकाउंट काय केलेले आहेत, ट्रान्सफर केलेले आहेत. ॲडजस्टमेंट होती आपल्याकडं पहिली क्लोजिंग स्टॉक नावाची. क्लोजिंग स्टॉक काय होती पहा, द क्लोजिंग स्टॉक इन हँड वॉज व्हॅल्यूड ॲट ₹58,000. 58,000 रुपये 58,000 क्लोजिंग स्टॉक होता. क्लोजिंग स्टॉकची ॲडजस्टमेंट पुढं करतो आपण ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड अँड बॅलन्स शीट ॲसेट साईड. मग बघा ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय क्लोजिंग स्टॉक 58,000 आणि इकडं बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला क्लोजिंग स्टॉक 58,000. ही 2 ठिकाणी मी ॲडजस्टमेंट केलेली आहे. प्रत्येक ॲडजस्टमेंट 2 ठिकाणी करायची असते. क्लोजिंग स्टॉक ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईडला मी लिहिले बाय क्लोजिंग स्टॉक 58,000 आणि बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला लिहिले क्लोजिंग स्टॉक 58,000 58,000. दुसरी ॲडजस्टमेंट काय होती पहा, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस रॉयल्टी ₹1,500 अँड व्हेजेस ₹800. आउटस्टँडिंग आहे, आउटस्टँडिंग म्हणजे देणं बाकी आहे, द्यायचं बाकी आहे, आपल्याला ते द्यावं लागणार आहे. मग कोणाकोणाला द्यायचं बाकी आहे, रॉयल्टी द्यायची बाकी आहे. रॉयल्टी ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला आहे. हे बघा टू रॉयल्टी इनरला घेतले मी 2,000 ॲड आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस 1,500 बाहेर झाले 3,500. कारण की ते द्यायचे आपल्याकडे 3 नंबरची ॲडजस्टमेंट आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस नावाची. काय करतो आपण, ॲड इन रिलेटेड एक्सपेन्सेस अँड बॅलन्स शीट लॅबिलिटी साईड बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला घेत असतो. तसंच वेजेस पण आउटस्टँडिंग आहे म्हणून मी टू वेजेस इनरला घेतले 3,000 आणि ॲड आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस 800 बाहेर झाले 3,800.
दोन्ही अकाउंट्समध्ये किंवा दोन्ही एक्सपेन्सेसमध्ये मी ॲड केल्यानंतर त्याचा सेकंड इफेक्ट दिला, दुसरा इफेक्ट दिला बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस व्हेजेस 800, रॉयल्टी 1500 आणि दोघांची बेरीज करून मी बाहेर लिहिली 2300 रुपये. म्हणजे आउटस्टँडिंग ॲड इंट्रोलेटेड एक्सपेन्सेस अँड बॅलन्स शीट लॅबिलिटी साईड ह्या पण ॲडजस्टमेंटचे आपण दोन इफेक्ट दिलेले आहेत. त्यानंतर तिसरी ॲडजस्टमेंट होती पहा, सॅलरी पेड इन ॲडव्हान्स टू स्टाफ ₹2000. सॅलरी पगार स्टाफला, मेंबरला किंवा कामगारांना ॲडव्हान्समध्ये दिला 2000 रुपये. मग ॲडव्हान्स अकाउंटन्सीमध्ये चालत नाही. ॲडव्हान्स जर असेल तर आपल्याला तो लेस करावा लागत असतो, म्हणून सॅलरीमधून लेस केलेलं आहे बघा इथं. टू सॅलरी 5000 लेस ॲडव्हान्स 2000 बाहेर आले फक्त 3000. आणि ॲडव्हान्सचा सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला घेतो आपण, म्हणून सॅलरी गिवन टू ॲडव्हान्स 2000. याप्रमाणे ह्या ॲडजस्टमेंटचे आपण दोन इफेक्ट दिलेले आहेत. चौथी ॲडजस्टमेंट होती पहा, क्रिएट अ प्रोव्हिजन फॉर बॅड डेब्ट्स ₹1000. बॅड डेब्ट्स लेस फ्रॉम डेटर्स, म्हणून बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला बघा सन्ड्री डेटर्स आहेत 40,000, त्यातून बॅड डेब्ट्स वजा केले 1000, 40 वजा 1 बरोबर 39,000, 39,000. आणि तिथंच एक ॲडजस्टमेंट आणखी सांगितलेली आहे, अँड रिझर्व फॉर डाऊटफुल डेब्ट्स 3% ऑन डेटर्स. आणि RDDची ॲडजस्टमेंट करायची आपल्याला 3%. मग इथं परत RDD सुद्धा लेसच करतो आपण, लेस RDD 3%. मग ह्या 39,000 वरती मी 3% काढले, त्याची रक्कम आली 1170 रुपये, वजा करून बाहेर लिहिले 37,830. आणि बॅड डेब्ट्स आणि RDDचा सेकंड इफेक्ट हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला द्यायचा असतो. म्हणून इथं पहा, टू बॅड डेब्ट्स 1000, टू RDD 1170 याप्रमाणे. आणि शेवटची ॲडजस्टमेंट होती, डिप्रिसिएट लँड अँड बिल्डिंग 5% अँड फर्निचर 10%. डिप्रिसिएशन लेस फ्रॉम रिलेटेड ॲसेटमधून लेस करायच्या आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला घ्यायच्या. म्हणून इथं पहा, लँड अँड बिल्डिंग 37,800 रुपये होती, त्यातून लेस डिप्रिसिएशन लेस केले, किती टक्के होते? 5% होते. मग 37,800 वरती 5% काढले, 1,890 रुपये, बाहेर आले 35,910 रुपये. फर्निचर लेस डिप्रिसिएशन 10% होतं, 17,250 वरती 10%, अमाऊंटचं एक शून्य कमी केला, 1,725, बाहेर आले 15,525 रुपये. आणि त्या दोघांचा पण सेकंड इफेक्ट आपण इथं दिला, टू डिप्रिसिएशन लँड अँड बिल्डिंग 1,890, फर्निचर 1,725 आणि त्या दोघांची बेरीज 3,615 रुपये आपण बाहेर घेतलेली आहे. याप्रमाणे अकाउंट ट्रान्सफर झाल्यानंतर ह्या ॲडजस्टमेंट आपण केल्या आणि मग अकाउंट क्लोज केलं आपण. सगळ्यात पहिलं ट्रेडिंग अकाउंट क्लोज करायचं. ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट साईडची बेरीज केली, 1,18,000 अधिक 58,000 बरोबर क्रेडिट साईडची बेरीज इथं कच्ची लिहिलेली पहा 1,76,000. आणि डेबिट साईडची बेरीज केली, ती आली 1,24,820. क्रेडिट साईड जास्त आहे, त्यातून डेबिट साईड वजा केली, उत्तर आलं ग्रॉस प्रॉफिट 51,180 रुपये. म्हणजे क्रेडिट मायनस डेबिट झालं की तुम्हाला प्रॉफिट मिळतो आणि तो प्रॉफिट म्हणजे ग्रॉस प्रॉफिट असतो. ट्रेडिंग अकाउंट क्लोज करून आपल्याला ग्रॉस प्रॉफिट शोधायचं आहे किंवा ट्रेडिंग अकाउंट तयार करण्यामागचं उद्देशच आहे टू फाइंड आउट अ ग्रॉस प्रॉफिट. ग्रॉस प्रॉफिट शोधण्यासाठी आपण हे काय करत असतो, तयार करत असतो. मग हा जो ग्रॉस प्रॉफिट आहे, जी टोटल जास्त ती दोन्ही साईडला लिहिली 1,76,000, 1,76,000. ग्रॉस प्रॉफिट डेबिट साईडला घेतला, टू ग्रॉस प्रॉफिट ट्रान्सफर 51,180. आणि हा जो ग्रॉस प्रॉफिट आहे हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला घेतला वरती बाय ग्रॉस प्रॉफिट 51,180. त्यानंतर ते पण अकाउंट क्लोज केलं आपण. हे अकाउंट क्लोज केल्यानंतर आपल्याला इथं शोधायचे नेट प्रॉफिट और नेट लॉस. मग इथं पण क्रेडिट साईडची टोटल केली, क्रेडिट साईडची टोटल आली 53,680, 53,680 रुपये क्रेडिट साईडची टोटल आली. डेबिट साईडची पण मी टोटल केली, ती आली 18,215, 18,215 आणि उत्तर आलं 34,465. त्याला म्हणतो आपण नेट प्रॉफिट. नेट प्रॉफिट
म्हणजे आपल्याला क्रेडिट मायनस डेबिट करून नेट प्रॉफिट मिळाला 34,465 रुपये. हा आपल्याला इक्वली वाटायचा आहे. मग तो इक्वली वाटत असताना पॉईंटमध्ये उत्तर आलं. मग पॉईंट आपण क्लिअर करून घेतला. मग शिल्पाला दिलं आपण 17,733 आणि कॅटरीनाला दिलं 17,732 रुपये आपण. मग याप्रमाणे त्या दोघांची पण टोटली 34,465 रुपये. हे जे प्रॉफिट आहे हे कॅपिटलमध्ये ॲड करायचा. म्हणून आपण इथं शिल्पा ॲड नेट प्रॉफिट 17,733 आणि तिचं आलं बाहेर 60,733. कॅटरीनाचं पण ॲड नेट प्रॉफिट 17,732 59,732 आणि मग ही टॅली केली आपण. बरोबर बॅलन्स शीट टॅली झालं आपलं 1,87,265 आणि इथं पण 1,87,265 1,87,265 रुपये आपलं बॅलन्स शीट काय झालं टॅली झालं. टॅली झालं म्हणजे आपला प्रॉब्लेम काय येत असतो बरोबर येत असतो. याप्रमाणे हा प्रॉब्लेम आपल्याला काय केलेला आहे आपण सोडून घेतलेला आहे.